गुड आफ्टरनून. आज दिनांक 9/11/2020 आज सकाळी आपण जो कंबाईनचा टेस्ट पेपर घेतला आहे त्यामधील अर्थशास्त्र या विषयाच्या प्रश्नांचं स्पष्टीकरण मी देत आहे. पहिला जो प्रश्न आहे, खर्च पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न मोजणीसाठी कोणतं सूत्र आहे? राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी साधारणतः 3 पद्धतीचा वापर केला जातो. एक आहे उत्पन्न पद्धती, दॅट इज इन्कम मेथड. दुसरी आहे उत्पादन पद्धती, दॅट इज प्रोडक्शन मेथड. आणि तिसरी आहे एक्सपेंडिचर मेथड, तर आपण खर्च पद्धती असं म्हणतो. साधारणतः या खर्च पद्धतीमध्ये आपण काय काय बघतो तर कन्झम्पशन ऑफ पीपल पहिला म्हणजे उपभोग, लोक ज्या वस्तूंचा वापर करतात, उपभोग घेतात, त्यावर केला जाणारा खर्च. जसं की मला हा कॅमेरा हवा होता, मी तो कॅमेरा विकत आणला आहे. TV पाहिजे होता, TV विकत आणला आहे, म्हणजे मी हा उपभोगासाठी केलेला खर्च आहे. दुसरा इन्व्हेस्टमेंट, खाजगी क्षेत्रात झालेली इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक हा एक प्रकारचा खर्चच आहे, अजून त्याचे रिटर्न्स आलेले नाही आहेत. तिसरा गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर्स, शासनाच्या वेगवेगळ्या समाज कल्याणाच्या ज्या योजना आहेत त्यावर केला जाणारा जो खर्च आहे, दॅट इज ऑल्सो एक्सपेंडिचर, त्याचाही विचार केला जातो. आणि सोबत आपली आयात आणि निर्यात, हे पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह याचाही विचार केला जातो. त्यामुळं आपली नेहमी राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना आपण निर्यातीमधून आयात वजा करतो. या सगळ्या गोष्टींना जर बघितलं आपण, ह्या सगळ्या खर्चांचं एकत्रीकरण, तर यामध्ये 4 नंबरचा ऑप्शन आपल्याला अगदी बरोबर वाटतो. त्यामध्ये C+I+G+X-M हा ऑप्शन म्हणजे 4 नंबरचा ऑप्शन एक्झॅक्टली बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 46 होता. प्रश्न क्रमांक 47, दारिद्र्य रेषा निर्धारित करण्यासाठी प्रतिदिन 2250 किलो कॅलरी निकष कुणी सांगितला आहे? तर 1961-62 मध्ये PD ओझा यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती नेमली होती तिनेही 2250 किलो कॅलरीचा निकष सांगितलेला आहे. दांडेकर व रथ नावाची जी समिती होती तिनेही 2250 किलो कॅलरीचा निकष सांगितलेला आहे. त्यामुळे अर्थात याचं जे उत्तर आहे 47 क्रमांकाचं ते 1 नंबरचं आहे. पुढचा प्रश्न आहे जो सातत्याने विचारला जातो, STI पूर्व परीक्षा, STI मुख्य परीक्षेला हा प्रश्न बऱ्याच वेळेस बघितलेला आहे. खालीलपैकी कोणती बेरोजगारी कृषी क्षेत्रात आढळून येते? कृषी क्षेत्रात आढळून येणारी बेरोजगारी आपण बघतोय, त्यामध्ये हंगामी बेरोजगारी, घर्षणात्मक बेरोजगारी, अदृश्य बेरोजगारी आणि चक्रीय बेरोजगारी असे प्रकार दिले. यामध्ये जर तुम्ही बघितलं तर हंगामी बेरोजगारी, कारण आपल्याकडं 12 महिने पाणी नाही आहे शेतीला, त्यामुळे हंगामामध्ये शेती केली जाते. हंगामी बेरोजगारी आपल्या शेती क्षेत्रात बघायला मिळते. सोबतच आपल्याकडं शेती क्षेत्रामध्ये एक अजून बेरोजगारी आहे, दॅट इज कॉल्ड ॲज डिस्गाइज्ड अनएम्प्लॉयमेंट. त्याला आपण अदृश्य बेरोजगारी असं म्हणतो. ही डिस्गाइज्ड काय आहे तर भारताचा आणि एखाद्या विकसित राष्ट्राचं कंपेअर करूया आपण. जसं की अमेरिकेमध्ये तुम्ही बघितलं तर 2% लोक शेती करतात, 40 कोटी लोकसंख्या आहे. तिचं लागवडी योग्य क्षेत्र जवळपास भारता एवढंच आहे, पण भारतामध्ये ही शेती 54% लोक करतात. म्हणजे बहुतांश लोक आज शेतीतून काढले तरी शेतीच्या उत्पन्नावर काही फरक पडणार नाही. कधी काळी 80% लोक शेतीमध्ये काम करत होते. त्यामुळे आजही यातले बरेच लोक जर उद्योगधंद्यामध्ये किंवा सेवा क्षेत्रामध्ये शिफ्ट केले, शेतीच्या उत्पन्नावर याचा काही फरक पडणार नाहीये. अशी जी बेरोजगारी आहे, ज्यामध्ये सीमांत उत्पादकता, वाढीव श्रमिकांची सीमांत उत्पादकता 0 होते, अशी जी बेरोजगारी आहे तिला आपण अदृश्य बेरोजगारी असं म्हणतो. मला वाटतं की या 2 हंगामी बेरोजगारी आणि अदृश्य बेरोजगारी या 2 बेरोजगारी आपल्याला कृषी क्षेत्रात बघायला मिळतात. पण अगदी त्याच वेळी जे दुसरे 2 प्रकार आहेत, घर्षणात्मक बेरोजगारी, हे घर्षण कशाचं आहे तर नवीन तंत्रज्ञान आणि जुनं तंत्रज्ञान याचं घर्षण आहे. जेव्हा नवीन तंत्रज्ञान अस्तित्वात येतं तेव्हा जुनं तंत्रज्ञान अवगत असणारी लोक बेरोजगार होतात काही काळासाठी नवीन तंत्रज्ञान शिकण्यासाठी. त्याला आपण घर्षणात्मक बेरोजगारी असं म्हणतो. आणि एक चक्रीय बेरोजगारी आहे. अर्थव्यवस्थेमध्ये जे तेजी मंदीचे चक्र आहेत, त्या अर्थव्यवस्थेमध्ये तेजी मंदीच्या चक्रासोबत तेजीच्या काळामध्ये काय होतं तर मागणी प्रचंड वाढलेली असते. त्यामुळे मागणीला कंपन्सेट करण्यासाठी उत्पादकाला उत्पादन वाढवावं लागतं. उत्पादन वाढवण्यासाठी त्याला अधिक वस्तू निर्माण करण्यासाठी रोजगाराची गरज असते, मजुरांची गरज असते. त्यामुळे तो रोजगार निर्मिती करत असतो. पण मंदीच्या काळामध्ये जेव्हा मागणी घटलेली असते, लोकांच्या खिशात पैसे नसतात, अशा वेळी आहे त्याच वस्तू विकत नाही,
त्यामुळे अतिरिक्त उत्पादन सोडा, आहे तेच उत्पादन कमी करण्यासाठी लोकांना कामावून काढलं जातं आणि त्यामध्ये बेरोजगारी निर्माण होते. ही जी बेरोजगारी, याला आपण चक्रीय बेरोजगारी असं म्हणतो. तर ह्या दोन्ही बेरोजगारी आपल्याला इंडस्ट्रीयल सेक्टरमध्ये बघायला मिळतात. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 49. खालील पुस्तके कोणत्या लेखकाची आहेत? व्हॉट द इकॉनॉमी नीड्स नाऊ, आत्ता अर्थव्यवस्थेला कशाची गरज आहे, आणि गुड इकॉनॉमी फॉर हार्ड टाइम. हे दोन्ही पुस्तके भारताचे म्हणण्यापेक्षा भारताचं इंडियन ओरिजिनचे अभिजित बॅनर्जी, ज्यांना 2019चा नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे, त्यांच्यासोबत मायकेल क्रेमर आणि इस्टर डुफ्लो यांनाही हे पारितोषिक देण्यात आलेलं आहे. यांनी काम कशावर केलं तर एलिव्हेशन ऑफ पॉवर्टी इन द वर्ल्ड, जगामध्ये भूकमरी किंवा गरिबी कमी करण्यासाठी यांनी जे काही काम केलं ते अत्यंत प्रशंसनीय आहे आणि त्याबद्दल यांना अर्थशास्त्राचा नोबेल पारितोषिक देण्यात आलेलं आहे. आणि त्यांनी हे दोन्ही पुस्तकं लिहिलेली आहेत. त्यामुळे प्रश्न क्रमांक 49चं उत्तर अभिजित बॅनर्जी येतं. पुढे एक प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 50. योग्य जोड्या लावा. त्यामध्ये अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना याची माहिती दिलेली आहे. आणि वयोगट आपल्याला चूज करायचं आहे. आपण जर बघितलं तर प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना जी आहे ती 9 मे 2015ला लॉन्च करण्यात आली. यासाठी जी वयोमर्यादा आहे ती 18 ते 50 वर्ष होती आणि याचा कमीत कमी हप्ता 330 रुपयाचा आहे. यामध्ये त्या व्यक्तीला वयाच्या 55व्या वर्षापर्यंत विमा संरक्षण दिलं जातं. दुसरी जी योजना आहे प्रधानमंत्री सुरक्षा योजना, याची सुरुवात मे 2015मध्ये करण्यात आली. वयोमर्यादा 18 ते 70 वर्ष आहे आणि याचा वार्षिक हप्ता 12 रुपये असलेला आपल्याला बघायला मिळतो. तिसरी जी आहे अटल पेन्शन योजना 9 मे 2015ला सुरू झाली. हिच्यामध्ये जे लाभार्थी आहे त्यांचं वय 18 ते 40 वर्ष आहे आणि मिनिमम हप्ता 42 रुपये आहे. त्यामुळे हे सगळे जर ऑप्शन बघितले तुम्ही तर ऑप्शन नंबर 3 हे याचं उत्तर असलेलं आपल्याला बघायला मिळतं. पुढे जातोय आपण प्रश्न क्रमांक 51. 12व्या पंचवार्षिक योजनेबाबत खालील विधाने अभ्यासा. अंतिम जीडीपी वाढीचं लक्ष्य सरासरी 9% ठेवण्यात आलं होतं. यामध्ये दारिद्र्याचं प्रमाण 10% कमी करण्याचे लक्ष ठेवण्यात आले होते, जे प्रतिवर्षी 2% कमी करण्याचे ठरवण्यात आले होते. दरवर्षी 2% म्हणजे 5 गुणे 10% ॲब्सोल्युटली बरोबर आहे. अगदी त्याच वेळी अंतिम जीडीपी वाढीचं लक्ष 9% ठेवण्यात आलं होतं, हेही बरोबर आहे. नंतरच्या काळामध्ये ते लक्ष कमी करण्यात आलं. 12वी पंचवार्षिक योजना ही असं पाहता शेवटची योजना आहे, कारण यानंतर नीती आयोग अस्तित्वात आला आणि नीती आयोगाने त्याच्या रिकमेंडेशन्स नंतरच्या काळात सुरू केल्या. पण हिचं हे उद्दिष्ट होतं, आपण हे साध्य करू शकलो नाही. पण हे या प्रश्नाचं उत्तर 51 क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर 1 नंबरचा ऑप्शन होतं. पुढे युनिव्हर्सल बँकेची संकल्पना कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आली? अगोदर आपण हे समजून घेऊया की युनिव्हर्सल बँक म्हणजे काय. आतापर्यंत ICICI बँक दावा करायची की आम्ही युनिव्हर्सल बँकिंग करतो आणि त्यांचं ब्रीद वाक्य जर बघितलं तुम्ही तर एव्हरीथिंग अंडर वन रूफ वन अम्ब्रेला असं आहे. म्हणजे एकाच छताखाली आम्ही सगळ्या सुविधा देतो. या कोणत्या आहेत सगळ्या सुविधा? म्हणजे मुळात बँक म्हणजे काय तर अशी वित्तीय संस्था आहे ती लोकांच्या मागणी देय ठेवी स्वीकारते, त्या ठेवीतून उत्पन्न ठेवी निर्माण करते आणि पतपैशाची निर्मिती करते. पण आता बँकांचा कार्यविस्तार झालेला आहे. हे कार्यविस्तार करत असताना म्युच्युअल फंड विकण्याचं काम SBI आणि इतर बँका करताना आपल्याला बघायला मिळतं. मर्चंट बँकिंगची सेवा देताना त्यांना आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळं सर्वच प्रकारचे म्हणजे नाणे बाजाराचे व्यवहार आहेत किंवा भांडवल बाजाराचे व्यवहार आहेत, यामध्ये त्या अग्रेसर असलेल्या आपल्याला बघायला मिळतात. अशा ज्या बँका आहेत ज्या युनिव्हर्सल बँकिंग करतात म्हणजे सर्व प्रकारच्या सुविधा देतात, त्यासाठी आपण आपल्या देशात बँकांसाठी काय करता येईल यासाठी ज्या समित्या नेमल्या होत्या त्यामध्ये हे RH खान नावाची समिती आपण नेमली होती. या RH खान नावाच्या समितीने आपल्याला सांगितलेलं आहे की युनिव्हर्सल बँकिंगचं कन्सेप्ट अस्तित्वात आला. यामध्ये आबिद हुसेन समिती आहे ती रिफॉर्म्स इन स्मॉल इंडस्ट्रीजसाठी आहे आणि YH मालेगाम समिती आहे ती मॉनिटर बॅड लोन्स म्हणजे जी NPAs आहेत किंवा बुडीत कर्ज आहेत यांना मॉनिटर. नाबार्ड या बँकेची स्थापना कोणत्या समितीच्या शिफारशीवरून करण्यात आली तर आपल्याला सर्वांना माहिती आहे जेव्हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्थापन झाली होती, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये जे अनेक उपविभाग होते त्यामध्ये कृषी व ग्रामीण भागाला पतपुरवठा करणारा एक विभाग पण अस्तित्वात होता.
पण नंतरच्या काळामध्ये आरबीआयच्या कामाचा विस्तार वाढला. त्याचा परिणाम असा झाला की आरबीआय आता ग्रामीण भागाचा वित्तपुरवठा आणि कृषीचा वित्तपुरवठा याकडे जसं पाहिजे तसं फोकस करू शकत नव्हता. त्यामुळे नंतरच्या काळामध्ये सरकारने एक समिती नेमली की यासाठी काय करता येईल, आणि ती समिती होती पी शिवरामन समिती. आणि या शिवरामन समितीने शिफारस केली की आपल्या देशामध्ये कृषी क्षेत्राला आणि ग्रामीण भागाला वित्तपुरवठा करणाऱ्या ज्या अनेक संस्था आहेत यांची एक सर्वोच्च शिखर संस्था असली पाहिजे, किंवा ही वित्तपुरवठा करणारी, त्यांना पुनरुत्थानाच्या सुविधा उपलब्ध करून देणारी सुविधा एक संस्था असली पाहिजे. आणि त्या अनुषंगाने आपण 12 जुलै 1982ला नाबार्ड या बँकेची स्थापना केलेली आहे. शेवटचा जो प्रश्न आहे अर्थशास्त्र या घटकामध्ये योग्य मला वाटतं शेवटचाच आहे. 4थी, 5वी, 6वी पंचवार्षिक योजना अलनमान प्रतिमानावर आधारित आहे. अलनमान आणि अशोक रुद्र या प्रतिमानावरती आधारित होती. आणि 5व्या योजनेमध्ये आर्थिक स्थैर्यासोबत स्वावलंबन, 4थ्या योजनेमध्ये आपण आर्थिक स्थैर्य घेतलं, 5व्या योजनेमध्ये आर्थिक स्थैर्यासह स्वावलंबन हे स्वीकारलेलं आहे. त्यामुळे प्रश्न क्रमांक 54चं उत्तर दोन्ही पर्याय योग्य आहेत, म्हणून 2 नंबरचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 55, सिंचनाला खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलं. आपल्याला माहिती आहे की भारत पाकिस्तानची फाळणी झाली होती. आपला जो सुपीक प्रदेश आहे तो पाकिस्तानमध्ये गेला होता, पण लोकसंख्या जशी शिफ्ट व्हायला पाहिजे होती तशी झाली नाही. परिणाम असा झाला की आपल्याकडे अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाला, आणि त्यामुळे आपल्याकडे त्यावेळेस उद्योग क्षेत्र आणि सेवा क्षेत्राचा तर प्रश्नच नव्हता. त्यामुळे कृषी क्षेत्राचा विकास करण्यासाठी आपण प्राधान्य दिलं आणि सिंचनाला प्राधान्य दिलं, ते पहिल्या योजनेमध्ये दिलेलं आहे. त्यामुळे 55 प्रश्नाचं उत्तर 1 नंबरचं आहे. 56वा जो प्रश्न आहे, राष्ट्रीय विकास मंडळाने भारत सरकारने धान्य व्यापारात पदार्पण करण्याची शिफारस कधी केली. तर ही जी शिफारस आहे ही 1958 मध्ये करण्यात आली. 11व्या पंचवार्षिक योजनेत शिक्षण क्षेत्रावरील प्रास्ताविक खर्च एकूण खर्चापैकी किती होता. तर तुम्हाला सगळ्याला माहिती आहे मनमोहन सिंग यावेळेस पंतप्रधान होते, आणि मनमोहन सिंगजींनी सांगितलं होतं की ही योजना शिक्षणाची योजना असली पाहिजे. आपल्या देशामध्ये शिक्षण वाढलं पाहिजे, स्किल वाढली पाहिजे, आणि त्यामुळं या योजनेमध्ये साधारणतः एकूण आपल्या एकूण जो खर्च आहे प्रस्तावित नियोजित त्याच्यामधील 9.5% खर्च फक्त शिक्षणावर करण्याचं प्रयोजित करण्यात आलं होतं, म्हणून त्या योजनेला शिक्षण योजना म्हणून ओळखलं जातं. भारतासाठी मिश्र अर्थव्यवस्थेची शिफारस खालीलपैकी कोणत्या योजनेमध्ये करण्यात आली. या प्रश्नाचं उत्तर आहे बॉम्बे योजना. बॉम्बे योजना काय, तर मुंबईमधील 8 उद्योगपतींनी एकत्र येऊन ही योजना बनवली होती. आणि त्यांचं म्हणणं असं होतं की अमेरिकेमध्ये जी मंदी आली होती त्याचं कारण होतं भांडवलशाही. आपल्या देशात पण असेल जर शासनाच्या नियंत्रणापासून बाहेर जर ही मुक्त अर्थव्यवस्था राहिली तर शासन नंतर हस्तक्षेप करणार नाही, आणि त्यामुळे कदाचित आपल्या देशामध्ये महामंदीसारख्या समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागेल. त्यामुळे मधला उपाय काय, तर सरकारने काही गोष्टीमध्ये इंटरव्हेन करायला पाहिजे आणि मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार करायला पाहिजे अशी रिकमेंडेशन त्यांनी दिली होती. स्त्री सक्षमीकरण म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर आहे स्त्रियांची सामाजिक आणि आर्थिक स्थिती सुधारणे. हे दोन्ही आहे. केवळ आर्थिक स्थिती सुधारली असेल आणि जर सामाजिक स्थिती सुधारली नसेल तर त्याला सक्षमीकरण म्हणता येणार नाही. तुम्ही बघितलंय की कमला हॅरिस या अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष झाल्या आहेत. अमेरिकेच्या 250 वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एखादी महिला उपराष्ट्राध्यक्ष झाली आहे. याचा अर्थ काय की अजूनही ती राजकीय दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या अजूनही स्त्रियांना जो सन्मान पाहिजे तिथे तो मिळालेला नव्हता, आणि म्हणून त्याचं महत्त्व आहे. तसंच आपल्या देशामध्ये पण स्त्रियांना आर्थिक आणि सामाजिक दोन्ही ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे, आणि मला वाटतं तेच खरं सक्षमीकरण म्हणता येईल. केंद्रीय नियोजन मंडळ कोणत्या मंत्रालयाच्या अधीनस्थ कार्य करतं हा एक प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं उत्तर आहे PMO कार्यालय. कारण तुम्हाला माहिती आहे की नियोजन मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष पंतप्रधान आहेत, आणि त्यामुळे त्याचे पदसिद्ध अध्यक्ष पंतप्रधान असल्यामुळे PMOच्या अंतर्गत हे कार्य करत असताना आपल्याला बघायला मिळते. मला वाटतं की अर्थशास्त्राचे प्रश्न तुम्हाला बऱ्यापैकी कळले असतील. आपण पुढच्या घटकासाठी लगेच थोड्या वेळाने भेटणार आहोत.